हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी झणझणीत अशी शिमला मिरचीची चटणी। त्याच प्रकारची शिमला मिरचीची भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही चटणी बनवून बघा। अगदी स्वादिष्ट ही चटणी तयार होते आणि बाजरीची भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागते। चला तर मग वेळ न घालवता ही शिमला मिरची चटणी कशी बनवायची ते बघूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी 3 मोठ्या साईजची शिमला मिरची घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही साईजच्या शिमला मिरच्या इथे वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी काही हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचे प्रमाण हे घेऊ शकता। आता हे सर्व आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे शिमला मिरची ही चोळून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। मिरच्या या सर्व धुवून झाल्यानंतर आपल्याला एका कपड्याने त्या सर्व पुसून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे आपल्याला या मिरच्या अशा प्रकारे अगदी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहे। पावसाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे भाजीपाला हा थोडासा खराब झालेला असतो। अशा वेळेस स्वच्छ धुवून पुसून आपल्याला या मिरच्या इथे चटणीसाठी वापरायच्या आहे। ह्या हिरव्या मिरच्याही मी देठासह इथे घेतलेल्या आहे आणि त्याही मी पुसून घेतलेल्या आहे। इथे आता आपल्या सर्व मिरच्या पुसून झालेल्या आहे। यानंतर कांदे भाजायच्या जाळीवर आपण आता या सर्व मिरच्या भाजून घेणार आहोत। इथे मी आता शिमला मिरची सोबत छोट्या हिरव्या मिरच्याही भाजून घेणार आहे। त्याही मी याच सोबत भाजून घेत आहे आणि भाजत असताना आपल्याला त्या या पद्धतीने फिरवत सर्व साइडनी छान अशा भाजून घ्यायच्या आहे। अगदी कमी वेळात त्या भाजल्या जातात। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मिरच्या या लगेचच इथे भाजण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट ह्या भाजल्या जातात, त्यामुळे त्या आपल्याला सारख्या फिरवत सर्व साइडनी भाजून घ्यायच्या आहे। चटणी ही आपण नेहमीच बनवतो, पण अशा प्रकारे जर तुम्ही या मिरच्या भाजून घेतल्या तर चटणीची टेस्ट ही नक्कीच वेगळी लागते। हे बघा, हे शिमला मिरच्याही आपण भाजून घेतलेल्या आहे। खूपही आपल्याला भाजायच्या नाहीये, अगदी हलक्याशा आपल्याला या भाजून घ्यायच्या आहे। इथे मी आता या सर्व छान अशा भाजून घेतलेल्या आहे। आता आपण त्या थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आता आपल्याला याची जी देठ आहे ती काढून घ्यायची आहे। शिमला मिरचीलाही जे देठ असते तेही आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आतमध्ये ही मिरची खराब तर नाही ना हेही आपल्याला चेक करून घ्यायचे आहे। देठाच्या साईडला बियांचे प्रमाण हे जास्त असते। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि हिरव्या मिरच्याचे प्रमाण हे तुम्ही थोडेसे जास्तच यामध्ये ठेवले तर चालेल, कारण की शिमला मिरची ही कमी तिखट असते। त्यामुळे मिरची ही तुम्हाला जर झणझणीत हवी असेल तर मिरच्यांचे प्रमाण हे तुम्ही इथे जास्त ठेवू शकता। आता यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। हे आपण मिक्सर ग्राइंडरला वाटून घेणार आहोत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे। मिक्सरला थोडीशी जाडसरच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे। आता यानंतर तव्यावर आपण तेल टाकून घेऊया। इथे मी 2 पळ्या तेल इथे वापरलेले आहे। तेलाचे प्रमाण हे आपल्याला थोडेसे जास्तच ठेवायचे आहे। आणि आता यामध्ये आपण तयार केलेली ही चटणी तळून घेऊया। आपल्या या चटणीचा स्वाद आणखी वाढावा यासाठी यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून घेतलेली आहे। तीही आपण या चटणीसोबत फ्राय करून घेऊया। यामुळे चटणीला छान असा स्वाद येतो। ही चटणी बघितल्यानंतर यामध्ये शिमला मिरचीचाही वापर केलेला असेल हे कोणाला समजणारही नाही, पण खाल्ल्यानंतर याची टेस्ट ही नक्कीच कळेल। तुम्ही ही चटणी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा, चवीला खूप छान लागते। आपली ही चटणी इथे छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। 3 शिमला मिरचीपासून हे बघा भरपूर प्रमाणात इथे ही चटणी तयार होते। त्याच प्रकारची शिमला मिरचीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची झणझणीत अशी चटणी तुम्ही नक्कीच तयार करा। बघितल्यानंतर तुमच्याही तोंडाला नक्कीच इथे पाणी सुटले असेल।
तुम्हाला जर माझी ही शिमला मिरचीच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. माझा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.